आजचा विषय आहे सामाजिक अर्थसहाय्य योजना। सर्वात पहिली योजना यामध्ये येते संजय गांधी निराधार अनुदान योजना। ह्या योजनेचा जो उद्देश आहे तो आपल्या संविधानामध्ये मांडलेला आहे। त्याचे संविधानाचे कलम 41 मध्ये माणसाला स्वाभिमानाचं जीवन जगता यावं यासाठी त्याला आर्थिक सहाय्याची गरज असते। त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने ह्या योजना आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत। त्यामुळे याचा स्पष्ट उद्देश असा आहे की समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे। आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लाभार्थी आपल्याला कोण कोण निवडता येतील, कोण कोण त्याचा लाभ घेऊ शकतो हे आपण पाहूया। तर यामध्ये ज्या विधवा आहेत त्या लाभार्थी होऊ शकतात। त्यांचे 40% पेक्षा जास्त प्रमाणपत्र असेल दिव्यांग असल्याचे ते ह्यामध्ये लाभार्थी होऊ शकतात। दुर्धर आजारग्रस्त हे ह्यांना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून दुर्धर आजारग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र लागेल। त्या आजारामध्ये जे मोठे मोठे आजार आहेत म्हणजे ज्यामध्ये कुष्ठरोग, एड्स हे असे मोठे जे आजार आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो। त्यानंतर अनाथ परित्यक्ता ज्या आहेत, ज्या पतीपासून वेगळे राहतात, देवदासी यांना सुद्धा आपण लाभ देतो। अत्याचार पीडित महिला, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, तुरुंगात शिक्षा भोगत जर एखाद्याचे पती असतील तर अशा कुटुंब प्रमुखाची पत्नी यांना सुद्धा आपण लाभ देतो। त्यानंतर 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री आणि विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब प्रमुखाची पत्नी आणि तृतीयपंथी ह्या इत्यादी दुर्बल घटकांना आपण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देतो। तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतील ते आपण पाहूया। तर ह्यासाठी विहित नमुन्यातील एक अर्ज लागतो। आता आपण हा अर्ज कुठे करावा, तर हा अर्ज आपण तहसीलच्या क्षेत्रामध्ये असलेले सेतू, आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेले ASSK म्हणतात आपले सरकार सेवा केंद्र, त्यांच्यामध्ये तिथे जाऊन आपण हा अर्ज करू शकतो। नंतर लागेल वयाचा दाखला। आता वयाची जी अट आहे याच्यासाठी ती आहे 18 ते 65 वर्ष। ज्यांचे वय 18 ते 65 या दरम्यान आहे त्यांना आपण हा लाभ देतो। परंतु जर अनाथ असतील आणि ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना जे पालकत्व त्यांचं स्वीकारलेलं आहे त्यांच्यामार्फत आपण त्यांना लाभ देऊ शकतो। नंतर त्यांना एक रहिवाशी अट आहे की ते आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापासून रहिवाशी पाहिजेत। समजा आपल्या महाराष्ट्रात आजूबाजूच्या राज्यामधून रहिवास करत असतील, तिथून आपल्या राज्यामध्ये राहायला आले असतील तर ही एक अट आहे त्यांना की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचं वास्तव्य जे आहे ते 15 वर्ष असायला हवं। विधवा महिला जर असतील तर त्यांच्या पतीच्या मृत्यूचा दाखला हा महत्त्वाचा आहे। दिव्यांग जर असतील तर मी आधीच जसं सांगितलेलं आहे की जिल्हा शल्य चिकित्सक यांनी निर्गमित केलेला दिव्यांग असल्याबाबतचा दाखला किमान 40% हा आपल्याला लागेल। दुर्धर आजारग्रस्त असतील तर कॅन्सर, एड्स, कुष्ठरोग, पक्षाघात, सिकल सेल इत्यादी दुर्धर आजार असल्याबाबतचा आपल्याला वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला लागेल। अनाथ दाखला हा संबंधित जे स्थानिक प्रशासन आहे म्हणजे ग्रामसेवक आहेत, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत आपल्याला तो दाखला असला तर लागतो। आता ह्यासाठी उत्पन्नाच्या मर्यादा किती आहे? जर संबंधित कुटुंबाचा समावेश जर हा दारिद्र्य रेषेखालील यादीत असेल तर त्यांना आपण थेट लाभ देतो। किंवा संबंधित कुटुंबाचे त्या वर्षाचे उत्पन्न हे 21,000 पेक्षा कमी किंवा 21,000 असावं आणि त्यांना तो लाभ आपण देऊ शकतो। जर दिव्यांग असतील तर त्यांना ही मर्यादा मात्र 50,000 पर्यंत आहे। त्यांना 50,000 पर्यंत हा दाखला लागेल। हा दाखला कोणाचा पाहिजे तर आपण तलाठी यांच्यामार्फत अहवाल घेऊन त्यांचा दाखला घेऊन तहसीलदार यांचा हा दाखला लागेल। त्यानंतर मात्र आपल्या जे बँक खातं आहे त्याची एक प्रत लागते, त्याची एक झेरॉक्स लागते। तर हे बँक खातं मात्र आपलं आधार लिंक असलेलं आवश्यक आहे। त्यामुळे आपल्या कागदपत्र सादर करताना आधार कार्डची एक झेरॉक्स ज्यामधून आपलं वय समजेल आणि बँक खातं असे दोन्हीही आपल्यासोबत देणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला जर अनुदान मंजूर झाला, आपला अर्ज जर योग्य असला तर आपल्याला 1500 रुपये थेट अनुदान आपल्या DBT मार्फत आपल्या खात्यात जमा होते। या प्रकारे आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतो। आपली दुसरी योजना आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। ह्यासाठी असलेल्या पात्रता व अटी
जो लाभार्थी आहे तो किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा। दुसरी अट आहे त्यांचे वय 65 किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असावे। ह्यांच्यासाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती 21,000 एवढी आहे, किंवा त्यांचे नाव जर ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असेल तर त्यांना आपण हा लाभ देतो। त्यांना वयाचा दाखला लागेल, तर ह्यासाठी आपल्याला कोणतेही ज्यामधून वय आपलं स्पष्टपणे दिसून येईल ते शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, कोतवाल बुकाची नक्कल किंवा आधार कार्ड, अशा प्रकारचे आपल्याला वयाचे दाखले, वय ज्यामधून आपलं स्पष्ट दिसेल असा आपल्याला दाखला लागेल किंवा वयाचा एखादा डॉक्युमेंट लागेल। त्यानंतर एक महत्त्वाची अट ही, जसं आपण संजय गांधी योजनेमध्ये पाहिलं त्याप्रकारेच बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे। आता अर्ज कुठे करावा, तर अर्जदारांनी सेतूमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, किंवा जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत तेथे जाऊन हा अर्ज करता येईल। जर आपला अर्ज मंजूर झाला तर आपल्याला दरमहा 1500 रुपये अनुदान मिळेल। नंतरची आपली योजना आहे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना। ही योजना केंद्र पुरस्कृत आहे। जे दारिद्र्य रेषेखालील नोंद झालेले कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबामधील जर 18 ते 60 वयोगटातील कोणतीही व्यक्ती मरण पावली तर त्या उर्वरित कुटुंबांना हा लाभ दिला जातो। लाभाची रक्कम जी असते ती एक रकमी 20,000 अशी असते। ह्यासाठी आपली कोणकोणती कागदपत्रे लागतील, तर ह्यासाठी आपल्याला एक विहित नमुन्यातील अर्ज लागेल, दारिद्र्य रेषेचे कार्ड लागेल, झेरॉक्स व मूळ प्रत पडताळणी करण्यासाठी। त्यानंतर ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, एक तलाठी अहवाल आणि प्रतिज्ञापत्र व शपथपत्र लागेल, आणि मरण पावलेल्या व्यक्तीच्या वयाचा पुरावा लागेल। इथे सुद्धा आपल्याला आधार कार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे द्यायची आहेत, आणि आधार कार्ड आपले बँक पासबुकला लिंक असलेले गरजेचे आहे।